श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आजचा संदेश. काल रात्री एका स्वामी भक्ताने मंदिरात प्रवेश केला, पण त्या दिवशी त्याला स्वतःसाठी काहीही मागायचं नव्हतं. तो सरळ स्वामींच्या चरणाजवळ गेला, डोळे मिटले आणि शांतपणे हात जोडले. तेवढ्यात त्याच्या शेजारी बसलेल्या एका वृद्ध भक्ताने अचानक एक नाव घेतलं. ते नाव त्याचंच होतं. तो भक्त दचकला. त्याने डोळे उघडले. समोरचा वृद्ध भक्त मात्र शांतपणे स्वामींच्या मूर्तीकडे पाहत होता. त्या भक्ताला आश्चर्य वाटलं. यांना माझं नाव कसं माहीत? पण पुढच्या काही क्षणात जे घडलं त्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्या वृद्ध भक्ताने पुढचं जे वाक्य बोललं ते त्याच्या मनात अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेल्या एका गोष्टीशी संबंधित होतं. तो भक्त काहीच बोलला नाही, फक्त स्वामींकडे पाहत राहिला आणि मनात म्हणाला, स्वामी, हा तुमचा संदेश आहे का? स्वामी भक्तांनो, कदाचित आज तुम्हीही एका अशा संदेशाच्या शोधात हा व्हिडिओ सुरू केला असेल. म्हणून हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण या कथेत शेवटी जे घडलं त्यातून स्वामींच्या भक्तीचा एक अतिशय सुंदर अर्थ समोर आहे. तो भक्त अनेक दिवसांपासून एका गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करत होता. त्याने त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, वेळ दिला होता, कधी स्वतःला थांबवलं होतं, कधी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या होत्या, पण त्याला अपेक्षित परिणाम मिळत नव्हता. तरीही त्याने स्वामींची भक्ती सोडली नाही. दररोज स्वामींचं नाव घेताना तो मनात म्हणायचा, स्वामी, मला माझ्या मनासारखं नको, पण माझ्यासाठी जे योग्य आहे ते द्या. ही प्रार्थना छोटी होती, पण त्याच्या मनापासून होती. आणि त्या दिवशी मंदिरात त्या वृद्ध भक्ताने त्यांचं नाव घेतलं. नंतर म्हणाला, कधी कधी आपण स्वामींकडे उत्तर मागतो, पण स्वामी आधी आपल्याला शांतता देतात. हे ऐकताच तो भक्त शांत झाला, कारण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. त्याला सतत वाटत होते, आपण प्रयत्न करत आहोत, पण काहीच पुढे सरकत नाही. पण त्या वृद्ध भक्ताच्या एका वाक्याने त्याला एक गोष्ट समजली. कदाचित थांबलेलं सगळं नसतं, काही गोष्टी आपल्याला दिसत नसताना घडत असतात. आणि म्हणूनच आज जर तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नसेल तर याचा अर्थ तुमची वाटचाल थांबली आहे असा नाही. कदाचित तुमच्यासाठी योग्य वेळ तयार होत असेल, कदाचित एखादी गोष्ट योग्य रूप घेत असेल, कदाचित स्वामी तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी आधी व्यवस्थित करत असतील. जर या विचाराने तुमच्या मनाला थोडी शांतता मिळाली असेल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी, माझा विश्वास कायम आहे. हा संदेश तुमच्या एखाद्या स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सुंदर स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता पुढे काय घडलं ते ऐका. त्या वृद्ध भक्ताने आपल्या खिशातून एक छोटीशी कागदाची चिठ्ठी काढली. त्यावर फक्त 4 शब्द लिहिले होते, थांबू नकोस, चालत राहा. तो भक्त ती चिठ्ठी पाहताच राहिला, कारण हेच 4 शब्द त्याच्या मनात गेल्या काही दिवसांपासून कुठेतरी उमटत होते. त्याला जाणवलं, स्वामींच्या चरणी येण्याआधी मनात आलेला विचार, मंदिरात ऐकलेलं वाक्य आणि आता ही चिठ्ठी, या तिन्ही गोष्टी एकाच दिशेने जात होत्या. त्याने ती चिठ्ठी हातात घेतली, स्वामींच्या चरणाजवळ ठेवली आणि डोळे मिटून म्हणाला, स्वामी, मला आता समजलं. त्या दिवशी त्याच्या आयुष्यात काही मोठा चमत्कार घडला नाही, त्याला अचानक काही मिळालं नाही, त्याचं सगळं एका क्षणात बदललं नाही, पण त्याचं मन बदललं. आणि कधीकधी हीच सर्वात मोठी कृपा असते, कारण परिस्थिती बदलण्याआधी आपण त्या परिस्थितीकडे पाहण्याची पद्धत बदलतो आणि मग जिथे आधी अडथळा दिसत होता तिथे आता एक संधी दिसायला लागते. जिथे आधी थांबलेपण जाणवत होते तिथे आता संयम दिसतो आणि जिथे आधी निराशा होती तिथे हळूहळू आशा निर्माण होते. हीच सकारात्मकता आहे, हीच स्वामींच्या भक्तीची ताकद आहे. जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या मनातही स्वामींनी विश्वास जागा ठेवला आहे तर कमेंटमध्ये लिहा,
श्री स्वामी समर्थ. तुमच्या कमेंटमधून इतर भक्तांनाही सकारात्मक ऊर्जा मिळू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यानंतर त्या भक्ताने एक गोष्ट बदलली. पूर्वी तो स्वामींकडे फक्त आपल्या इच्छा घेऊन जायचा. आता तो स्वामींकडे कृतज्ञता घेऊन जाऊ लागला. पूर्वी तो म्हणायचा, स्वामी हे मला मिळू द्या. आता तो म्हणू लागला, स्वामी जे मिळालं आहे त्याची किंमत समजण्याची बुद्धी द्या. पूर्वी तो म्हणायचा, माझं काम लवकर पूर्ण होऊ द्या. आता तो म्हणायचा, स्वामी माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा द्या. आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात एक वेगळाच बदल दिसू लागला. तो पूर्वीपेक्षा शांत झाला. त्याच्या बोलण्यात स्थिरता आली. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा विश्वास ठेवायला सुरुवात केली. कदाचित स्वामींची कृपा अशीच असते. ती नेहमी बाहेरची परिस्थिती बदलून दाखवत नाही. कधीकधी ती आपल्याला आतून इतकं मजबूत बनवते की बाहेरची कोणतीही परिस्थिती आपल्याला पूर्वीसारखं हलवू शकत नाही. स्वामींच्या चरणी तुमचं नाव घेतलं गेलं याचा अर्थ फक्त कोणीतरी तुमचं नाव उच्चारलं असा नाही. कदाचित याचा अर्थ असा आहे, तुमच्यासाठी कुठेतरी एक सुंदर प्रार्थना झाली आहे. तुमच्यासाठी कुठेतरी चांगलं मागितलं आहे. आणि कदाचित स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा अधिक सुंदर होण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. ही भावना मनात ठेवून आज कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, स्वामी माझ्यावर तुमची कृपा राहू द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. आता या कथेतला सर्वात सुंदर क्षण आला आहे. काही दिवसांनी तो भक्त पुन्हा त्याच मंदिरात गेला. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर वेगळंच समाधान होतं. तो स्वामींच्या चरणी बसला, डोळे मिटले आणि मनात म्हणाला, स्वामी त्या दिवशी तुम्ही मला थांबू नकोस असं सांगितलं होतं. कारण त्या दिवसानंतर त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते. तो पुढे चालत राहिला आणि एक दिवस त्याला त्याच्या मेहनतीचा परिणाम दिसला. ज्याची तो अनेक दिवसांपासून वाट पाहत होता त्याच्या दिशेने पहिलं दार उघडलं होतं. तेव्हा त्याला त्या मंदिरातील वृद्ध भक्ताची आठवण झाली. त्या 4 शब्दांची आठवण झाली, थांबू नकोस, चालत राहा. आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं आणि म्हणाला, स्वामी मला त्या दिवशीच उत्तर मिळालं होतं, फक्त ते समजायला मला वेळ लागला. हीच या संपूर्ण कथेतील सर्वात सुंदर गोष्ट आहे. कधीकधी आपल्याला हवं असलेलं उत्तर लगेच मिळत नाही, पण त्याऐवजी स्वामी आपल्याला पुढे चालत राहण्याची शक्ती देतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा आपल्याला समजतं आपण जिथे उभं होतो तिथूनच पुढचा मार्ग सुरू झाला होता. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आज तुमच्यासाठीही एक सुंदर संदेश आहे. तुम्ही सध्या आयुष्यातील कुठल्याही टप्प्यावर असाल, तुमचा प्रवास जिथे असेल तिथून पुढे जाण्याची शक्ती तुमच्यात आहे. तुमच्या प्रयत्नांना अर्थ आहे, तुमच्या श्रद्धेला अर्थ आहे, तुमच्या प्रार्थनेला अर्थ आहे आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्या चांगल्या गोष्टीची किंमत आहे. स्वामींच्या चरणी तुमचं नाव घेतलं गेलं याचा अर्थ आजपासून तुमच्या आयुष्यात सगळं एका क्षणात बदलेल असं नाही, पण याचा अर्थ इतकाच, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या प्रवासात श्रद्धा, मनात आशा आणि तुमच्या पाठीशी स्वामींचं नाव आहे. श्री स्वामी समर्थ.